नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूया आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. विजापूर हादरले, ऑटो चालकाची चाकू व दगडाने निर्घृण हत्या, आरोपींचा शोध सुरू. मुसळधार पावसाचा फटका, गोकाकजवळील सिंगलापूर पूल जलमय, वाहतूक ठप्प. तर बेळगावमध्ये वीरभद्र नगरातील घरांमध्ये पाणी आल्याने महापालिकेची युद्ध पातळीवर पाणी उपसा मोहीम. मुसळधार पावसाने खुलले आंबोलीचे सौंदर्य, मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाही. मान्सूनच्या सरींनी खुलला बेळगावचा नायगारा, गोकाक धबधब्याकडे पर्यटकांची मोठी गर्दी. प्रशासनाने केले सतर्कतेचे आवाहन. संततधार पावसाने पश्चिम बेळगावला दिलासा, नाले प्रवाहित, खरीप पेरणीला वेग. 78 वर्षांनंतर ही विकासाची प्रतीक्षा, पाण्यातूनच निघाली अंत्ययात्रा, दोटे हित्तलकेरीची व्यथा. E20 पेट्रोलवर केंद्राची पहिली स्पष्ट भूमिका, मायलेजमध्ये किंचित घट होण्याची कबुली. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विजापूर शहरात एका ऑटो चालकाची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन रोड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी चाकू आणि दगडाने हल्ला करून ऑटो चालकाचा खून केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय. विजापूर शहरातील स्टेशन रोडवरील रॉयल हॉटेलच्या मागील चप्पर बंद गल्लीमध्ये एका व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृताची ओळख 35 वर्षीय उमर साब पटेल अशी झाली असून ते व्यवसायाने ऑटो चालक होते. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केल्यानंतर दगडानेही हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच गोलगुंबज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता जनजीवनालाही बसू लागलाय. गोकाक जवळील सिंगलापूर पूल पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिलाय. सततच्या जोरदार पावसामुळे गोकाक परिसरातील सिंगलापूर पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत आहे. पुलावर पाणी आल्यानं वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले. परिसरातील नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलाय. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासन तसेच पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोलीने पुन्हा एकदा निसर्गप्रेमींना भुरळ घातली आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाही झाला असून परिसरातील सर्व धबधबेही जोमात वाहू लागलेत. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबोली घाटातील निसर्ग अक्षरशः बहरून आलाय. मुख्य धबधबा फेसाळत कोसळत असून घाट परिसरातील लहान मोठे धबधबेही प्रवाहित झालेत. त्यामुळे पावसाळी पर्यटन हंगामाला उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदा 6 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं असलं तरी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मुख्य धबधबा आणि परिसरातील धबधबे कोरडेच होते. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र गेल्या 4 दिवसांपासून दमदार पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईने नटलेली दरी आणि खळाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांना मनमोहक अनुभव देत आहेत. राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावताच बेळगावचा नायगारा म्हणून प्रसिद्ध असलेला गोकाक धबधबा पुन्हा एकदा पूर्ण जोमात वाहू लागलाय. धबधब्याचं रौद्र आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाक धबधब्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलाय. उंच कड्यावरून खळाळत कोसळणाऱ्या पाण्याचा गडगडाट आणि परिसरातील निसर्गरम्य हिरवळ पर्यटकांना भुरळ घालत आहे.
बेळगावचा नायगारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागातून पर्यटक आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने गोकाकला भेट देत आहेत. सुट्टीचा दिवस आणि पावसाळी वातावरण यामुळे पर्यटकांची गर्दी आणखी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र धबधब्यातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली आहे. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाले आणि ओढे प्रवाहित झाले आहेत. या पावसामुळे जून महिन्यातील पावसाच्या कमतरतेने चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय. आता खरीप पेरणीच्या कामांना वेग आलाय. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसरात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. अनेक नाले आणि ओढे पुन्हा प्रवाहित झाले असून जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता होती. शेत मशागतीची कामे पूर्ण करूनही पावसाअभावी पेरणी रखडली होती. त्यामुळे बळीराजाची नजर आकाशाकडे लागून राहिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झालाय. यामुळे खरीप पेरणीला वेग आला असून शेतकरी पुन्हा उत्साहाने शेतीच्या कामात गुंतलेत. या पावसामुळे भात, सोयाबीन, मका, रताळी, नाचणी आणि इतर खरीप पिकांच्या लागवडीला चालना मिळाली असून यंदाचा हंगाम चांगला जाईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 7 दशकांहून अधिक काळ लोटला. मात्र उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर तालुक्यात आजही एक गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ता आणि पूल नसल्यानं पावसाळ्यात गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. एका मृत व्यक्तीचं पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी अक्षरशः कमरेभर पाण्यातून प्रवास करावा लागलाय. उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर तालुक्यातील होसाकुळी ग्रामपंचायत हद्दीतील दोड्ड हित्तलकेरी गावामध्ये सुमारे 50 कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतरही या गावाला जोडणारा पक्का रस्ता आणि कायमस्वरूपी पूल उभारण्यात आलेला नाही. पावसाळ्यात भास्केरी ओढ्याला पूर आल्यानंतर गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटतो. अशा परिस्थितीमध्ये ग्रामस्थांना कधी कमरेपर्यंत तर कधी मानेपर्यंत पाण्यातून मार्ग काढत दैनंदिन कामासाठी बाहेर जावं लागतं. नुकत्याच एका ग्रामस्थाच्या निधनानंतर त्याच्या पार्थिवाची अंत्ययात्रा अक्षरशः मानेपर्यंत पाण्यातून काढावी लागली. या घटनेचं दृश्य समोर आल्यानंतर गावातील मूलभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा नदीलगत असलेल्या धूपदाळ जलाशयाची सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी पाहणी केली. जलाशयातील पाण्याची पातळी, पाण्याची आवक आणि एकूण जलव्यवस्थापनाची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. गेल्या काही दिवसातील चांगल्या पावसामुळे हिरण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांमधील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धूपदाळ जलाशय पूर्णपणे भरला असून सध्या सुमारे 8,000 क्युसेक पाणी जलाशयात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला प्रारंभ झालाय. या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाने केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत खानापूर तालुक्यातील 312 मतदान केंद्रांवर बूथ लेव्हल अधिकारी म्हणजेच BLO घराघरात जाऊन मतदारांची माहिती अद्ययावत करण्याचे काम करत आहेत. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव बेळगुंदी मुख्य रस्त्यालगत पावसाने मोठे झाड अचानक उन्मळून थेट हेस्कॉमच्या विद्युत वाहिन्यांवर कोसळले.
या घटनेमध्ये विद्युत वाहिन्या आणि इतर यंत्रणेचे नुकसान झाल्याने बेळगुंदी परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय. घटनेची माहिती मिळताच हेस्कॉमचे कर्मचारी आणि वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विद्युत वाहिन्यांवर पडलेले झाड सुरक्षितरित्या हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर रुंदीकरणाचं काम गतीने सुरू आहे. महामार्गावरून कोगनोळी फाट्याजवळील कर्नूरकडे जाणारा बोगदा हा लहान आकाराचा ठेवण्यात येणार असल्याचे नागरिकांना समजले. या बोगद्याला नागरिकातून तीव्र विरोध होत आहे. नव्याने होणारा बोगदा मोठ्या आकाराचा करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोगनोळी आणि परिसरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीपात्रातील पाणी वाढत असल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी बसवलेल्या विद्युत मोटारी, केबल, पाईप व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बेळगाव, शेगणमट्टी, हुनगुंद, रायचूर मार्गावरील चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी जोड रस्त्यांची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे आणि शेतीमालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे. ही समस्या लक्षात घेऊन खासदार जगदीश शेट्टर यांनी बैलहोंगल तालुक्यातील मरीकट्टी क्रॉस, नागनूर तसेच सौंदत्ती तालुक्यातील इंचल आणि मरकुंबी या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मरीकट्टी क्रॉस परिसरात उभारण्यात येत असलेल्या कल्व्हर्टची उंची 4.5 मीटरवरून किमान 5.5 मीटरपर्यंत वाढवण्याची मागणीही करण्यात आली, जेणेकरून शेतीमाल वाहून नेणाऱ्या मोठ्या वाहनांना सहज मार्ग उपलब्ध होईल. बेळगाव रिंग रोड प्रकल्पाच्या प्रगतीबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणजेच NHAIच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवरील कामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे तसेच पुढील नियोजनाची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन खासदार शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना केले. बेळगाव खानापूर सीमा भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीने पुढाकार घेतलाय. या पार्श्वभूमीवर समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन सीमा प्रश्नासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. शिष्टमंडळाने सीमा भागातील मराठी भाषिकांच्या न्याय मागण्यांसाठी राज्य सरकारने अधिक प्रभावी भूमिका घ्यावी आणि सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आवश्यक पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 70 वर्ष झाली आमचा सीमा भाग अजूनही वंचितच आहे. ज्यावेळा महाराष्ट्र राज्याची 1960 मध्ये भाषावार प्रांत रचनेचं संयुक्त महाराष्ट्र चळवळ बेळगावमध्ये सुरुवात झाली 1956 साली. पण 1960 साली महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. पण आमचं बेळगाव हा भाग काहीतरी महाराष्ट्रापासून वंचित राहिला, बाहेरच राहिलेला आहे. त्यासाठी आमचं हे अजूनही 70 वर्ष चळवळ चालू आहे. जर एखादी चळवळ जर राजकारणासाठी जर चालू असते तर 2 टर्ममध्ये संपत असते. पण आमची 70 वर्ष आम्ही चळवळ करत आहोत आणि आमचे माय, माऊली, माता, भगिनी मराठी भाषेसाठी वंचित आहेत. आणि आज बेळगावमध्ये, कर्नाटकामध्ये मराठी जरी बोललो तरी खोटे गुन्हे दाखल केले जातात माणसांवरती. शशिकांत शिंदेंना पण आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय. तिथल्या सीमा भागातल्या असलेल्या मराठी भावावर इतका अध्याय होत नव्हता. आज बोलण्याला सुद्धा बंदी आहे. महाराष्ट्रात अपवाद आहे की जिथं सर्व भाषा वापरली जाते. महाराष्ट्राने औदार्य दाखवावं, महाराष्ट्राने मोठेपणा दाखवावा. पण महाराष्ट्रातल्या भूमीवर प्रेम करणाऱ्या आमच्या बेळगाव या जनतेवर अशा प्रकारचा अन्याय, अशा प्रकारची दडपशाही होते, खरं म्हणतं ते दुर्दैवाची गोष्ट आहे. निदान महाराष्ट्रातल्या बेळगावाशी असलेल्या युवकांनी आणि जनतेने केलं आणि ठरवलं तर निश्चितपणाने राजकीय दबाव हा, सामाजिक दबाव हा वाढू शकतो आणि त्या पद्धतीची पूर्वतयारी करण्यासाठी त्यांनी ज्यावेळेला बैठक बोलवली त्यावेळेला राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी बैठकीला जाऊ आणि त्यांच्याबरोबर असं अशा प्रकारचा विश्वास ठेवू. राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहिशे गावामध्ये जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झालाय. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहनांची वाहतूक तर दूरच, पायी चालणंही धोकादायक बनलंय. या रस्त्याचाच वापर करून ग्रामस्थांना गावातून बाहेर पडावं लागतं.
शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आमच्या गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आहेत की नाहीत असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. किल्ला तलाव परिसरातील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचल्यामुळे पाण्याचा निचरा पूर्णपणे खोळंबला होता. सततच्या पावसामुळे हा कचरा नाल्यात अडकून राहिल्याने पावसाचं पाणी रस्त्यावर साचत होतं आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. घटनेची माहिती मिळताच आमदार आसिफ सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अमान सेठ यांच्या पुढाकाराने परिसराची पाहणी करण्यात आली. बेळगाव शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वीरभद्र नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. घरात साठवलेलं धान्य, घरगुती वस्तू आणि इतर साहित्य पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले आहे. अचानक घरात पाणी शिरल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने पाणी उपसा मोहीम सुरू केली आहे. साचलेले पाणी टँकरच्या सहाय्याने उपसण्यात येत असून महापालिकेचे कर्मचारी रेनकोट परिधान करून गुडघाभर पाण्यात उतरून पाईपद्वारे टँकरमध्ये पाणी उपसण्याचे काम केले. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. कारवारहून उडपीकडे जात असताना अंकोला तालुक्यातील वरदराज हॉटेलजवळ मंत्री युटी खादर यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनाला समोरून आलेल्या स्कूटरची धडक बसली. या अपघातात संदीप नाईक हा युवक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर मंत्री युटी खादर यांनी तात्काळ मानवतावादी भूमिका घेत जखमी युवकाला विलंब न लावता रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने भवानीनगर परिसरात विशेष स्वच्छता आणि झाडेझुडपे छाटणी मोहीम राबवण्यात आली. पावसाळ्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडेझुडपांमुळे वाहन चालकांनी पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याशिवाय गटारांवर वाढलेल्या झुडपांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा अडथळीत होत होता. त्यामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यालगतची वाढलेली झाडेझुडपे हटवून मार्ग मोकळा केला. तसेच गटारांमधील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत केला. आंतरजातीय विवाह करून संसार थाटलेल्या एका महिलेवर आज आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि आवश्यक शासकीय प्रक्रियेसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. महिलेचा पती सध्या पहिल्या मुलीच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असून बेळगावच्या हिंडलगा केंद्रीय कारागृहात आहे. दरम्यान दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच SIR प्रक्रियेसाठी पतीच्या आधार कार्डाची प्रत आवश्यक असल्याने संबंधित कागदपत्र मिळवण्यासाठी महिला गदग होऊन बेळगावला वारंवार येत असल्याचं समोर आलंय. मात्र आवश्यक कागदपत्र मिळवताना कारागृह प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप संबंधित महिलेने केलाय. त्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठीची प्रक्रिया रखडत असल्याचंही तिनं सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांवर नियमबाह्य पद्धतीने दीर्घकाळ वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि अपघातांचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात विशेष सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 595 अनधिकृत पार्किंग स्थळांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 20 ठिकाणे कर्नाटकात आहेत. बेळगाव जिल्ह्यात एका धोकादायक अनधिकृत पार्किंग स्थळाची नोंद करण्यात आली आहे. बिजगर्णी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कावळेवाडी गावातील आनंद ओवळकर यांच्या घरासमोरील गटाराचं काम पूर्ण झाल्याची नोंद कागदोपत्री करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात हे काम अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अखिल कांबळे यांनी केलाय. गटाराचं बांधकाम अर्धवट राहिल्यानं पावसाचं पाणी तसेच सांडपाणी थेट काही नागरिकांच्या घरात शिरत असल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या समस्येबाबत कावळेवाडीतील नागरिकांनी सुमारे महिन्याभरापूर्वी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देऊन तातडीने गटाराचं काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी E20 पेट्रोलबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे वाहनांच्या मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र ही घट अत्यंत मर्यादित असेल आणि ती केवळ इथेनॉलमुळेच होत नाही. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार वाहनाची स्थिती, इंजिनची रचना, चालवण्याची पद्धत, रस्त्यांची परिस्थिती आणि देखभाल यासारख्या अनेक घटकांचाही मायलेजवर परिणाम होत असतो. दरम्यान इथेनॉल मिश्रित इंधनामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी होण्यास, प्रदूषणात घट होण्यास आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचेही केंद्र सरकारने पुन्हा स्पष्ट केले. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.